सोनभद्राने प्रेमात केलेल्या विश्वासघातामुळे नर्मदा नदी रागावून विरुद्ध दिशेला गेली। याबद्दलची अत्यंत हृदयस्पर्शी आख्यायिका पुराणात आढळते। असं म्हणतात की नर्मदा नदी आणि सोनभद्राचे लग्न होणार होते आणि ते मंडपात एकत्र बसले असताना लग्नविधीच्या काही काळाआधी तिला कळले की तिची दासी जोहिलावर सोनभद्राचं खरं प्रेम आहे। अतिशय प्रतिष्ठित कुळातील नर्मदा हा अपमान सहन करू शकली नाही आणि ती मंडप सोडून तडक विरुद्ध दिशेला निघून गेली आणि तिने आयुष्यभर कुमारिका राहण्याची शपथ घेतली। त्यामुळे नर्मदा नदी प्रेमच झालेला अपमान तळमळ घेऊन आजही पश्चिम दिशेने मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमधून वाहत अरबी समुद्राला जाऊन मिळते। तर सोनभद्रा आणि जोहिला नदीचा मध्य प्रदेशातील केल्हारी येथे संगम होतो। नर्मदा नदीच्या असफल प्रेमाची गोष्ट कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा।